बाई म्हणजे प्रेमाचा अथांग महासागर, दुःखातही फुलावा असा मोगरा. कधी आई, कधी बहीण, तर कधी मैत्रीण. तिच्याविना अपूर्ण हे सारे जीवन. कष्ट सोसून संसाराचा गाडा चालवते, स्वतः जळून ती घर उजळवते. तिच्या हसण्यानेच घराला येते घरपण. तीच आहे या सृष्टीचे खरे भूषण. बाई, तू कणा आहेस, तूच या जगाची शक्ती आहेस. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? मस्त आहात? मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. चला तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आज बघा, आज रविवार होता आणि सुट्टीचा वार. म्हणजे आता उद्यापासून लेकरांना सुट्ट्याच आहेत. आता खूप उन्हाचा कडाका वाढलेला आहे आणि इकडे तर खूप अलर्ट करत आहे आमच्या इकडे की खूप ऊन आहे, खूप ऊन आहे, बाहेर फिरू नका. घरातही असल्यानंतर थोडंसं AC कमी वापरायचं आहे. चार्जिंगवरल्या जे गाड्या असतात त्यांना नीट ठेवायचं आहे. आणि माझी असो तो भाग वेगळा, पण इकडं पहा, आता माझी साफसफाई झाली आणि हे बघा इकडं माझी देवपूजा पण मी करून घेतले. घर साफसफाई वगैरे केले, आंघोळ केले आणि मग नंतरनं डायरेक्ट देवपूजा झाली माझी. मग नंतरनं मी व्हिडिओ घेतला आणि बघा किती म्हणजे घरात देवपूजा झाली की एक खूप प्रसन्न असं वाटतं. आणि सकाळची सगळी कामं एकीकडं असतात आणि सगळी म्हणजे स्वच्छता करून वगैरे देवपूजा करणं हे एक वेगळीकडंच असतं, म्हणजे खूप छान. आणि चला, मला थोडंसं आता बाहेर जायचं होतं. देवासाठी काही वस्तू खरेदी करायच्या आहेत, काही वस्त्र घ्यायचे होते, काही माळा घ्यायच्या होत्या. त्यासाठी हे एकमेव दुकान आहे. इथं पाहू शकता आपण, खूप साऱ्या व्हरायटीमध्ये खूप सारं मिळतं. छोटंसं दुकान आहे, परंतु इथे खूप गर्दी असते आणि मी इथूनच सगळं घेते. त्यानंतर आता मी बाजारात जाणार होते आणि हे बघा इकडे बाजारात मी आलेली आहे. आणि आज रविवार होता आणि आता लेकरं सुट्टी म्हणल्यानंतर घरात आहेत. शाळेला असल्यानंतर बाजार आणायचा, भाज्या आणायच्या आणि त्या डब्यासाठी करून द्यायच्या. आणि आता घरी असल्यावर पण त्याचं टेन्शन आहे की अजून भाज्या आणाव्या लागतात, त्यांना भाज्या करून द्याव्या लागतात छान अशा. तिखट जास्ती खात नाहीत, त्यामुळे सपक त्यांचं वेगळं करावं लागतं. नंतर जे तिखट खातात त्यांच्यासाठी तिखट करावं लागतं. म्हणजे खूप वेगळं असतं. एकच काम पण 2 वेळेस 3 वेळेस करावं लागतं आपल्याला. आणि मग माझ्या मैला भेंडी खूप आवडते, म्हणून मी 1 किलोच्या प्रमाणामध्ये तिकडे भेंडी घेतले. त्यानंतर मला टमाट्याची चटणी फार आवडते. मला दररोजच्या जेवणामध्ये एक का होईना चटणी आवडते. त्यामुळे मी आता इकडे हिरवे टमाटे मला इकडे भेटलेले आहेत आणि गावरान टमाटे होते हे. त्यामुळे मी हे इकडे छान असे एक अर्धा किलोच्या जवळजवळ टमाटे घेतले. आणि वांगी तर आपण पाहू शकता की वांगी तर खूपच सुंदर होती. मला वांगी खायचं नाही, मला डॉक्टरांनी वांगी खाऊ नका म्हणून सांगितले. पण कसं आहे ना, हे अशी वांगी बघितलं की मग असं वाटतं की चला बाबा, मी थोडी 2 वांगे म्हणजे काहीतरी भाजून वगैरे तिखट मीठ घालून तरी मी खाईन, काही होणार नाही एखाद्या वेळेस खाल्ल्यावर, असं येतं एक मनात. आणि मग मी जरा घेतले तिथं 1 पाव किलोच वांगे घेतले, ते पण लपवून, नाहीतर मग जान्हवीचे बाबा खूप गावाळ करतील मला. म्हणजे कसं आहे ना, दवाखाना आजकाल परवडत नाही आहे, खूप सगळं महाग झालेलं आहे या धावपळीच्या ह्याच्यामध्ये. कितीही करा ते कमीच पडत आहे. मग त्याने गावाळ करतात की तुला नको बोलले डॉक्टरनं तर नको खाऊ बाई, थोडंसं जीवाला पण मार, तूच नीट होणार आहेस, तुझं आरोग्य चांगलं राहणार आहे, असं त्याने मला खूप समजावून सांगतात. पण काय करू, मन बसत नाही. घेतली थोडेसे पाव किलो वांगे, बघू माझं मन झालं तर मी करून खाईन, नाही तर मग असेच राहतील. मग त्यानंतर हे बघा इकडं कांदे अजिबात नव्हते, म्हणून मी थोडेसे कांदे जास्त घेतले. त्यानंतर कारली, बटाटी, टोमॅटो तर खूप सुंदर होते. आणि मला टमाट्याची चटणी आवडते, लाल आणि हिरव्या दोन्ही, म्हणून इकडे टमाटे घेतले, वांगी घेतली थोडे आणि बटाटे पण घेतली. बटाटे तर लेकरांचा आवडता पदार्थ असतो.
आणि टमाटे तर इतके सुंदर आहे, आपण पाहू शकता लाल टुकटुक टमाटे होते. टमाटे भरपूर टमाटे घेतले. त्यानंतर थोडा खारा घेतला आणि इथं बघा हे असं डाळी वगैरे असं विकत बसलेलं होतं. आम्ही इथं काही नाही घेतलं, फक्त बघितलो. हां, इथं आंबे मात्र खूप सुंदर होते. एकदम केशरी आंबा होता. असं खूप गोड होता. हा वाला घेतला नाही मोठा असलेला. पण हे छोटे जे असतात हे रसाचे असतात ते मात्र मी घेतले. आणि आता बघा मी घरी आलेली आहे आणि आईला दिलेला आहे हा बाजार. मी खूप थकून आले होते, खूप फिरले होते. मी दुपारी गेलेली बाजारला, मला 5 वाजले होते घरी यायला. मग आता मी थोडंसं बसले आणि मग मी जरासं चहा पिलो. त्यानंतर हे बघा इथं मी बाजार काढायला घेतला आणि पहिल्या स्टार्टिंगला होता ही शेंगाची पुडी आणि माझ्या हातामध्ये फक्त 10च रुपये उरलेले होते आणि मी एकच शेंगाची पुडी घेतलेली होती. ती पटकन काढली आणि लपवून ठेवली. कारण आता इतके भांडणे होणार होते त्याच्यापासून. कारण एक पुडी आता कोणालाच पुरणार नव्हती ते. त्याच्यामुळे मी पटकन लपवून ठेवलं. आजूबाई आणि जानू बाहेर होत्या. मग त्यानंतर हा पहा, ह्या एक पिशवीतला बाजार आहे. अजून एक पिशवी आतमध्ये आहे. ती अजून काढायची आहे. फक्त एक पिशवीतला मी व्हिडिओसाठी आईला हा बाजार काढायला सांगितले. कारण मोठा असलेला दुसऱ्या पिशवीमध्ये तो आतल्या साईडला आहे फ्रीजजवळ. आणि इकडे पाहू शकता आपण मी किती छान असं बाजार आणलेला आहे. मटकी, हिरवे टोमॅटो, नंतर ककडी तर इतकी कवळी होती ना, असं म्हणजे असं आईच्या हातातून लगेच घेऊन खाऊ का काय असं होत होतं. मग मी जान्हवीला तिकडून सांगितलं की बाई आण काय तर चाकू वगैरे घेऊन ये आणि आता आपण पटकन ककडी वगैरे खाऊन घेऊ म्हणून. आणि इकडं हे शेवग्याच्या शेंगा म्हणजे ड्रमस्टिक खूप सुंदर होत्या. अशा दिसायला मोठ्या होत्या त्या. आपण पाहू शकता दिसायला मोठ्या होत्या, पण हा पहिल्या भाराच्या शेंगा होत्या आणि त्याच्यामध्ये जे गर असते ना, ते गर जास्त प्रमाणामध्ये होतं आणि तेच मी घेतलेल्या होत्या. छान होत्या. मस्त होत्या. 20 रुपये पाव किलो असं काहीतरी देत होतं. मी अर्धा किलो घेतलेल्या होत्या. बस झाल्या, नाहीतर मग ते सुकून जातील मग. आणि ऊन कसं आहे फ्रीजमध्येही ठेवलं तर कधी लाईट राहिली न राहिली, म्हणजे कसं झालं लाईटीला खूप लोड शेडिंग व्हायलं आहे. सगळ्यांचं सगळंच चालू असल्यामुळे AC चालू, कूलर्स चालू, फॅन्स चालू, त्याच्यामुळे काय व्हायलं आहे लाईटीचं पण लोड शेडिंग यायला चालू झालं आहे आणि मग लाईट थोडं 1 तास 2 तास बंद करायलेत. त्यामुळे फ्रीज बंद असतो. मग ते ह्या एवढ्या आणलेल्या भाज्या खराब व्हायची शक्यता असते, म्हणून मग थोडंसंच घेतलं सगळं. गेल्या वेळेस असंच झालेलं 15 दिवसाच्या मागे की मी घेतलं आणि अचानकली त्याने सांगितले की 2 दिवस असं या टायमिंगनुसार लाईट बंद राहणार आहे. कारण वाऱ्यानं वगैरे जे तार वगैरे खेडेगावाने तुटलेले करलेले असतात ते आम्हाला नीट करायचे आहेत. मग असं झालं, मग त्यामुळे 2 दिवस फ्रीज बंदच होता. लाईट यायची पण टायमानुसार यायची आणि खूप टाईम असं बंद असायची. म्हणजे सकाळी 9ला गेली तर संध्याकाळी 9ला यायची. मग तेवढंच फ्रीज थंड असायचं. आणि इकडं बघा आईचं काम चालू झालेलं. आईचे हात गप्प बसतच नाहीत आणि म्हणजे बसतीनं असं विचारही केला जर आम्ही इथं बसते तर लेकरं जी आहेत ती तिला बसू देत नाहीत. काही ना काही आजी तिच्या मागे असतात. तिला कामाला लावतातच. आता मी आल्या बाजारची पिशवी दिली. आई हे बाजार काढ म्हणले. लगेच ते लेकरांचं चालू झालं आहे बघा खायचं. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या व्हिडिओमध्ये काही म्हणजे मला अजून मी नवीन आहे, काही चुकलं असेल तर प्लीज क्षमा असावी. आणि कसा वाटला व्हिडिओ हे कमेंटमध्ये सांगा. तुमची कमेंट करणं खूप गरजेचं आहे, म्हणजे व्हिडिओ करायला मला मदत होईल. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.